लाडक्या बहिणींनो, तुमच्या सर्व प्रश्नाची अचूक उत्तरे आणि खात्रीशीर उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार. तर प्रमुख समस्या कोणती आहे आणि त्याचे निराकरण कोणते ते आपण पाहणार. तर लाडक्या बहिणींनो, पोर्टल लॉग इन, स्टेटस चेक करणे आणि तक्रार प्रक्रियेबाबतची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मुख्य मुद्दे कोणकोणते ते पाहूया. सर्वात अगोदर पोर्टल लॉग इन समस्या. लॉग इन का होत नाही, सर्व्हर प्रॉब्लेम आहे का का इतर काही, यावर खात्रीशीर उपाय आणि तो कोणता आहे आणि याच्या संबंधित सगळ्या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार. त्याच्यानंतर आपण पाहणार अर्जाचे स्टेटस. आपला अर्ज मंजूर झाला की रद्द झाला, पेंडिंग असेल तर काय करावे याची संपूर्ण माहिती. जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल किंवा रद्द झाला असेल किंवा पेंडिंग असेल, याची संपूर्ण माहिती आणि याचे उपाय आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार. त्याच्यानंतर आपण पाहणार तक्रार निवारण. अधिकारी किंवा अंगणवाडी सेविका प्रतिसाद देत नसतील तर तक्रार कुठे आणि कशी करावी. भरपूर लाडक्या बहिणीचा प्रश्न हाच येतोय, आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं तर ते प्रतिसाद देत नाही किंवा अंगणवाडी सेविकाला विचारलं तेही देत नाही. तर याची तक्रार कुठे करायची आणि याचे निवारण, याचे उपाय काय आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे लाडक्या बहिणींनो, तर शेवटपर्यंत नक्की पहा. पोर्टल लॉग इन होत नाही, कारणे काय आणि उपाय. भरपूर लाडक्या बहिणींचा प्रश्न हाच आहे की आमचं लॉग इनच होत नाही, पासवर्ड टाकल्यानंतर एरर दाखवतंय. भरपूर अशा लाडक्या बहिणींची समस्या येत आहे पोर्टल लॉग इनमध्ये. तर लाडक्या बहिणींनो, सध्या संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो महिला एकाच वेळी पोर्टलवर येत असल्याने सर्व्हर डाऊन असू शकते. तुम्हाला काय करायचं आहे लाडक्या बहिणींनो, वेबसाईट ऐवजी तुम्ही नारी शक्ती दूत ॲप वापरून प्रयत्न करू शकता. जर हे देखील चालत नसेल असं लाडक्या बहिणींचा प्रश्न येत आहे, मला कमेंट्स देखील येत आहे, तर लाडक्या बहिणींनो, सतत प्रयत्न करण्यापेक्षा सकाळी लवकर किंवा रात्री उशिरा पोर्टल वापरल्यास लॉग इन लवकर होते. मी सगळ्यांना सांगतोय, भरपूर वेळेस सांगितलेलं आहे की लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर लॉग इन होण्यास काही अडचण किंवा एरर येत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी लवकर आणि रात्री उशिरा पोर्टल वापरल्यास लॉग इन हे लवकर होत आहे. तर सगळ्यांना माझी विनंती आहे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सकाळी लवकरात लवकर उठून किंवा जर सकाळी लवकर उठणं न झाल्यास रात्री उशिरा पोर्टल वापरल्यास लॉग इन लवकर होते. आणि त्याच्यानंतर ही समस्या येत असल्यास जवळच्या सेतू केंद्रात जाऊन अर्ज तपासावा. लाडक्या बहिणींनो, लॉग इन करताना घ्यायची काळजी. कोणकोणती काळजी घ्यायची आहे आपल्याला लॉग इन करण्यासाठी. तर सगळ्यात अगोदर चांगले इंटरनेट कनेक्शन. फॉर्म भरताना किंवा स्टेटस चेक करताना इंटरनेट स्पीड चांगली असल्याची खात्री करा. जर भरपूर लाडक्या बहिणींचं इंटरनेट स्पीड ही कमी असली तर तुम्हाला हे लॉग इन होण्यास अडचण येईल आणि आणि त्या ठिकाणी एरर सुद्धा दाखवेल. मग तुमचा प्रश्न असा होतोय की आम्हाला एरर येते किंवा आमचा पासवर्ड टाकल्यानंतर लॉग इन होत नाही, तर याची समस्या काय असू शकते. सगळ्यात अगोदर की चांगले इंटरनेट नसणे. तर तुम्हाला सगळ्यात अगोदर हे चेक करायचं आहे की आमचं इंटरनेट हे चांगलं कनेक्शन आहे का, याची स्पीड ही चांगली आहे का, हे सगळं चेक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, लॉग इन करण्यासाठी तोच मोबाईल नंबर वापरा जो तुम्ही आधार कार्ड आणि अर्जासाठी दिला आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचा मोबाईल नंबर कोणता टाकायचा. सगळ्यांना असं वाटतंय की हा नंबर टाकल्यानंतर एरर दाखवते तर दुसराच भलता नंबर टाकताय. तसं करू नका. लाडक्या बहिणींनो, लॉग इन करण्यासाठी तोच मोबाईल नंबर वापरा जो तुम्ही आधार कार्ड आणि अर्जासाठी दिला आहे. तोच तुम्हाला या ठिकाणी मोबाईल नंबर वापरायचा आहे. त्याच्यानंतर ओ टी पीची वाट पहा. ओ टी पी यायला वेळ लागत असतो. तर लाडक्या बहिणींनो, सतत रिसेंड ओ टी पी अशा करत बसू नका. रिसेंड. तर यामुळे काय होतंय की लॉग इन करायला तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. तर वर क्लिक करू नका, यामुळे सिस्टीम ब्लॉक होऊ शकते. तर सिस्टीम देखील तुमची ब्लॉक होऊ शकते आणि तुमचा अर्ज हा ओ टी पी आल्यानंतर ही लॉग इन होणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, ही सगळ्यात महत्त्वाची काळजी घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला
कॅशे क्लिअर करायचं आहे, तर तुम्हाला सगळ्यात ब्राउझरची हिस्ट्री कॅशे डिलीट केल्यास वेबसाईट सुरळीत चालण्यास मदत होते. हे केल्यानंतर जर वाटत असेल आम्हाला घरीच मोबाईलवरती चेक करायचं आहे, तर तुम्हाला हे हिस्ट्री आणि कॅशे हे डिलीट करायचं आहे. याच्यानंतर तुमची वेबसाईट ही सुरळीत चालण्यास मदत होईल. समोर पाहूया अर्जाचे स्टेटस कसे तपासावे. सगळ्यात महत्त्वाचा हाच प्रश्न पडतोय की आमचा अर्ज पेंडिंग आहे किंवा रिजेक्टेड आहे किंवा हा अप्रूव्ड आहे, की हे सगळं आपल्याला चेक करण्यासाठी सगळ्यात अगोदर लॉग इन करायचं. त्याच्यानंतर तुमचं स्टेटस हे कसं तपासायचं ते पाहूया. तुमच्या अर्जाचे काय झाले हे तुम्ही स्वतः मोबाईलवरून पाहू शकता. यासाठी नारी शक्ती दूत ॲप उघडा. मोबाईल नंबर टाकून लॉग इन करा. त्यानंतर प्रोफाईल किंवा केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुम्हाला तुमचा अर्ज मंजूर झाला आहे की नाही हे लगेच दिसेल. समोर पाहूया स्टेटसचे प्रकार आणि त्याचे अर्थ. समजून घ्या, जर तुमचा अर्ज हा रिव्ह्यू किंवा पेंडिंग दाखवत असेल तर तुम्हाला काय करायचंय. लाडक्या बहिणींनो, जर तुमचे स्टेटस रिव्ह्यू किंवा पेंडिंग दिसत असेल तर काळजी करू नका. याचा अर्थ तुमचा अर्ज अधिकाऱ्याकडे तपासणीसाठी प्रलंबित आहे. पडताळणी पूर्ण झाल्यावर तो अप्रूव्ड होईल आणि थोडे दिवसानंतर वाट पाहावी लागेल. हे स्वतः अदिती तटकरे यांना सांगितलेले आहे. जर तुमचा अर्ज पेंडिंग किंवा रिव्ह्यू मध्ये दाखवत असेल तर काळजी करू नका. तुमचा काही दिवसानंतर अर्ज पडताळणी पूर्ण झाल्यानंतर जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या खात्यामध्ये सर्व पैसे अडकलेले आतापर्यंतचे सगळे पैसे तुमच्या खात्यामध्ये येणार. तर लाडक्या बहिणींनो, याच्या व्यतिरिक्त दाखवत असेल ते म्हणजे अप्रूव्ड किंवा रिजेक्टेड. जर यापैकी दोन्हीतून जर अप्रूव्ड आणि रिजेक्टेड या दोन्हीतून कोणताही एक दाखवत असेल तर काय समजावे. जर स्टेटस तुमचा अप्रूव्ड असेल तर तुमचा अर्ज यशस्वीपणे मंजूर झाला आहे. पण जर रिजेक्टेड किंवा डिसअप्रूव्ड दाखवत असेल तर कागदपत्रामध्ये त्रुटी असू शकते. अशा वेळी तुम्ही फॉर्म पुन्हा एडिट करून योग्य कागदपत्रे जोडून सबमिट करू शकता. तुम्हाला एडिट कसं करायचं, काय करायचं, कधी करायचं याची सगळी माहिती आपल्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आहे. लाडक्या बहिणींनो, जर तुम्हाला वाटत असेल तुमचा हप्ता हा नेहमीच तुमच्या खात्यामध्ये जमा झाला पाहिजे तर यासाठी तुम्हाला काय करायचं, पाठीमागची व्हिडिओ पाहिजे. जर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट झाला असेल तर किंवा पेंडिंग असेल तर मला काय करायचं आहे हे देखील या ठिकाणी सांगतोय. समोर पाहूया तक्रार कुठे आणि कशी करायची. तर लाडक्या बहिणींनो, 181 टोल फ्री हेल्पलाईन नंबरवरती क्रमांकावरती तुम्हाला कॉल करायचा आहे. लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थ्यांसाठी महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी 181 हा विशेष हेल्पलाईन नंबर क्रमांक जाहीर केला आहे. यांना स्वतः त्यांच्या एक्स ट्विटरवरती किंवा ऑफिशियल पोर्टलवरती आदिती तटकरे यांनी काय केलेलं आहे, 181 हा हेल्पलाईन नंबर जाहीर केला आहे. जर KYC होत नसेल किंवा हप्ता आला नसेल तर या नंबरवरती कॉल करून तुमची समस्या सोडवू शकता. स्वतः आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे की ज्या लाडक्या बहिणींना KYC केलेली आहे आणि पात्र देखील आहे, जर पैसे येत नसेल तर तुम्ही या नंबरवरती कॉल करून तुमची समस्या सोडवू शकता असं त्यांना सुचवलं आहे. तर ज्यांना काही अडचण असेल तर या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे, फोन लावायचा आहे. पण लाडक्या बहिणींनो, जर तुमचा फोन लागत नसेल तर पुन्हा प्रयत्न करा. ही हेल्पलाईन नंबर भरपूर वेळेस एंगेज असल्यामुळे तुमचा कॉल लागत नाही. तर याला पुन्हा तुम्हाला काय करायचं आहे, कॉल करत राहायचा आहे. जेव्हा तुमचा कॉल लागला किंवा तुमचा फोन लागला तर तुमच्या नंबरवरती जी समस्या असेल ती ह्या नंबरवरती तुम्हाला सांगायचं आहे. जो तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर दिलेला आहे, अर्जासोबत नंबर दिलेला आहे, त्या अर्जासोबत नंबर दिला त्याच नंबरवरतून कॉल करत राहा. त्याच्यानंतर तुमची समस्या या नंबरवरती सांगायची आहे आणि तुमच्या समस्याचं 100% निवारण होणार आहे. तुमचा अर्ज क्रमांक जे विचारलं ते व्यवस्थित सांगितल्यानंतर तुमचं जी समस्या आहे ती सोडवली जाणार. तर लाडक्या बहिणींनो, 181 हेल्पलाईनचा फायदा काय. अर्जात काही तांत्रिक चूक झाली असेल
तर या हेल्पलाईनवर मार्गदर्शन मिळते. जर तुमची काही चुकून किंवा चुकीने माहिती भरली असेल तर या हेल्पलाईन नंबरवरती तुम्हाला मार्गदर्शन मिळणार. काय करायचे आणि त्याचे उपाय काय हे सगळं समजणार. खात्यात पैसे का आले नाहीत, आधार बँक लिंक आहे की नाही याची माहिती इथे दिली जाते. जर तुमच्या खात्यामध्ये पैसे पाठवले असतील तरी देखील तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नसतील तरी तुमचं आधार बँक लिंक आहे की नाही याची सगळी सविस्तर माहिती तुम्हाला या ठिकाणी हेल्पलाईन नंबरवरती मिळणार. त्याच्यानंतर कॉल सेंटरची प्रतिनिधी खास या योजनेसाठी प्रशिक्षित केलेले आहेत, त्यामुळे अचूक उत्तरे मिळणार. या कॉल सेंटरसाठी खास योजनेसाठी प्रशिक्षण देण्यात आलेले आहे या कॉल सेंटरच्या प्रतिनिधींना. तर लाडक्या बहिणींनो, घाबरू नका, तुम्हाला अचूक उत्तरे तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे. हा नंबर सतत व्यस्त बिझी लागू शकतो. तुम्हाला आताच सांगितलं की हा नंबर सतत बिझी लागू शकतो कारण हजारो महिला कॉल करत असतात. त्यामुळे संयम ठेवा, पुन्हा पुन्हा प्रयत्न करत राहा. तुम्ही काय करता, बिझी असल्यामुळे डायरेक्ट असं समजून घेता की हा नंबर लागत नाही. तर लाडक्या बहिणींनो, हा नंबर लागतोय लागतोय आता सध्यालाही लागतोय, पण हा बिझी असतो का असतोय, कारण या ठिकाणी हजारो महिला कॉल करत असतात एकाच वेळी. त्यामुळे संयम ठेवा, पुन्हा पुन्हा हा प्रयत्न करत राहा. तुमचा कॉल लागणार आणि तुमची समस्या ही सोडवली जाणार. अधिकारी दाद देत नसतील तर काय करावे? भरपूर लाडक्या बहिणींचा असा प्रश्न आहे. आम्ही अधिकाऱ्यांना विचारलं की आमचे पैसे का आले नाही, तर या ठिकाणी अधिकारी काहीच दाद देत नसतील तर काय करायचं? तर लाडक्या बहिणींनो, अंगणवाडी सेविका, जर अंगणवाडी सेविका योग्य माहिती देत नसतील तर तुम्ही त्यांचे वरिष्ठ अधिकाऱ्याकडे म्हणजे मुख्य सेविका, सुपरवायझर तक्रार करू शकता. जर तुमच्या प्रश्नाची उत्तरे देत नसतील अंगणवाडी सेविका तर तुम्हाला काय करायचं आहे, मुख्य सेविका म्हणजे सुपरवायझरला तक्रार करायची आहे की आम्ही दिलेले प्रश्नाची उत्तरे किंवा आमचा हप्ता न आलेल्याची आम्ही माहिती घेत होतो, तर अंगणवाडी सेविका यांनी योग्य माहिती देत नाही किंवा आम्हाला काही न सांगता इथून निघून जा, असं भरपूर ठिकाणी झालेलं आहे. तर लाडक्या बहिणींनो, याची तक्रार तुम्ही मुख्य सेविका सुपरवायझरकडे करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या प्रश्नाची उत्तरं मिळणार. त्याच्यानंतर बालविकास केंद्र, तालुका स्तरावर महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी CDPO यांचे कार्यालय असते. तिथे जाऊन तुम्ही प्रत्यक्ष लेखी विचारणा करू शकता. त्या ठिकाणी तुम्हाला लेखी विचारणा करायची आहे. त्याच्यानंतर तुमच्या प्रश्नाची उत्तरे 100% मिळणार आहे, 100%. पण त्या ठिकाणी काय करायचं आहे, तुम्हाला लेखी विचारणा करायची आहे. त्याच्यानंतर काय पाहू आपण, तहसीलदार कार्यालय. कोणतीच यंत्रणा दाद देत नसेल तर थेट तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या सेतू सुविधा केंद्रात मदत घ्या. जर तुम्हाला याच्यापैकी कोणीच मदत करत नसेल तर लाडक्या बहिणींनो, तुम्हाला थेट तहसीलदार किंवा जिल्हाधिकारी कार्यालयात असलेल्या सेतू सुविधा केंद्राची मदत घ्यायची आहे. महिला सक्षमीकरणाचे भक्कम पाऊल. लाडक्या बहिणींनो, अडचणी येतील, प्रयत्न सोडू नका. तुमचा हक्क नक्की मिळवायचा आहे. त्याच्यासाठी माझ्याकडून जेवढी मेहनत होईल तेवढी मी तुमच्यासाठी करणार. लाडक्या बहिणींनो, तुमचे काही प्रश्न आहेत का? जर तुम्हाला अजूनही काही अडचण असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच नवीन नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.